सीतेभ्यः। ॐ नमः सीतेभ्यः। मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं भगवान् वीरो मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं गौतमो गणी मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो मङ्गलं कुन्दकुन्दाद्यो जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् जैनधर्मोऽस्तु मङ्गलम् सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं जैनं जयतु शासनं वन्दे विद्यासागरं वन्दे विद्यासागरं वन्दे सन्मतिसागरं वन्दे सन्मतिसागरं। दुनिया जय खरदेसा और बोलो जय बोलो पंच परमेष्ठी भगवान की जय अहिंसामय विश्व धर्म की जय सिद्धांत शास्त्र की जय चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की जय संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की जय मम दीक्षा गुरु शांत मूर्ति वासल रत्नाकराचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की जय 3 कम 9 करोड़ महामुनि आचरण की जय आज के आनंद की जय जय बोलो शांति सागर महाराज की जय सत्वेषु मैत्रीं गुणेषु प्रमोदं क्लिष्टेषु जीवेषु कृपापरत्वं माध्यस्थभावं विपरीतवृत्तौ सदा ममात्मा विदधातु देव सदा ममात्मा विदधातु देव। विश्वातील सर्व प्राणिमात्रांच्या सोबत माझे मैत्रीभाव राहुले आपल्यापेक्षा गुणी ज्ञानी जनांच्या प्रती सदैव आदर प्रमोद भाव राहू दे। दुःखी कष्टी जीवांच्या प्रती सदैव करुणा वात्सल्य भाव राहू दे आणि विपरीत विचारांच्या स्थानी माध्यस्थ समता भाव राहू दे अशी मंगलमय भावना जिनेंद्र भगवंतांच्या चरणी होऊन उपस्थित विद्यार्थी मित्र या विश्वामध्ये सर्वात मोठा त्याग जर कोणता असेल तर तो कोणता म्हणून आपली चर्चा जाते स्वार्थ। व्यवहारातला स्वार्थ हा 100% पापाला आणि दुर्गतीला निमित्त असतो। पण व्यवहार आणि धर्म याच्यातल्या परत धर्माकडे जर तुम्ही गेला तर स्वार्थ त्याचं विश्लेषण स्व अर्थ। स्व म्हणजे मी म्हणजे माझा आत्मा, तो आत्मा म्हणजे जाणणारा, त्या आत्म्यामध्ये असणाऱ्या शक्तीचा अभ्यास, अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत वीर्य, अनंत दर्शन, अनंत सुख, या अनंत चतुष्टयाला प्राप्त करण्याची, ज्याच्यामध्ये संपूर्ण प्राप्त करण्याची शक्ती आहे, प्राप्त करण्याची म्हणण्यापेक्षा त्या आत्म्यामध्ये एवढी शक्ती आहे, त्याला जागृत करून मला स्व अर्थ माझ्या आत्म्याचा अर्थ मला समजावून घेण्यासाठी जो प्रयत्न असतो
त्याला धर्म म्हणतात. आणि समजून घेतल्यानंतर त्या स्व आत्म्यामध्येच रममान, त्याच्या शक्तीलाच जाणण्यामध्ये रमणे, ह्याला स्वार्थ म्हणतात. म्हणजे व्यवहारातला स्वार्थ हा 100% दुर्गतीला निमित्त आहे, परंतु धर्मातला स्वार्थ ज्यावेळेला आपल्याला समजून येईल त्यावेळी तो 100% परमात्मा बनवण्याला निमित्त असतो. म्हणून जैन धर्मामध्ये एक वाक्य आहे, दर्शनामध्ये, स्वाध्यायामध्ये, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव आणि भव. परिस्थिती बघून अपेक्षा कृतकृत जोपर्यंत मी करणार नाही, तुम्हाला मागल्या वेळेला सांगितलं होतो नय पद्धती, आणि त्या नय पद्धतीलाच तुमच्या सोप्या भाषेमध्ये न्याय पद्धती म्हणतात. त्याला काय म्हणतात? न्याय पद्धती. आणि ती न्यायाची पद्धत जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत प्रशासनामधला तुम्ही एक सक्षम अधिकारी, तुमच्या घरातला एक प्रशस्त किंवा एक चांगला कार्यकर्ता, समाजातले एक चांगला कार्यकर्ता, एक सक्षम कार्यकर्ता, म्हणजे घर चालवणारा तुम्ही एक सक्षम घरातला कर्ता माणूस, समाज चालवणारा समाजातले एक सक्षम कार्यकर्ता, देश चालवणारा एक सक्षम अधिकारी, धर्म चालवणारा एक चांगला सक्षम श्रावक, गुरूंची सेवा करणारा एक सक्षम शिष्य, आणि भगवंतांची भक्ती करणारा एक सक्षम भक्त. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर सक्षमता यायची असेल तर तुमच्यामध्ये एक व्यवस्था असली पाहिजे, न्याय व्यवस्था, न्याय व्यवस्था. आणि ती न्याय व्यवस्था आमच्याकडे जर असायला पाहिजे असेल तर ज्या ठिकाणी तुम्ही कार्य करणार आहात त्या ठिकाणातला पहिला तुमच्यातला आणि माझ्यातला स्वार्थ हा विषय समजला पाहिजे. जोपर्यंत स्वार्थ समजणार नाही तोपर्यंत आम्ही चांगलं कार्य करणार नाही. हे आपण मागल्या सेक्शनमध्ये 2 सेक्शनमध्ये आपण बघितलं होतो. आज तो जर स्वार्थ संपायचा असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो, मला माझी संगती, मला कुणाचा आदर्श घ्यायला पाहिजे. जशी संगती तशी मती, आणि जशी मती तशी भविष्यातली गती. मग ती मेल्यावरची गती घ्या किंवा तुम्हाला अपेक्षित असणारी 2 वर्षानंतरची तुमच्या वर्तमानामधली गती. मग गतीमध्ये तुम्ही स्पीड पण घ्या, गतीमधली तुमची अवस्था पण घ्या, आणि गतीमधले भविष्य पण घ्या. तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे 2 वर्षानंतर, 1 वर्षानंतरची ती अवस्था, पुढल्या भवामध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ती गती, ती भविष्यातली गती आजच्या तुमच्या संगतीवर, तुमच्या मतीवर अवलंबून आहे. आणि ती जर तुमची मती चांगली असेल पाहिजे असेल तर तुम्हाला गती पाहिजे. भविष्यामध्ये हे सगळे घ्या, तुमची पारिवारिक, धार्मिक आणि प्रशासकीय, ह्या सगळ्यामध्ये तुमची जर दशा योग्य पाहिजे असेल, तुमची योग्य दशा व्हावी अशी जर तुम्हाला वाटत असेल तर वर्तमान मधली तुमची दिशा योग्य असावी लागते. वर्तमान मधली दिशाच तुम्हाला भविष्यातल्या दशेला निर्माण करणारी असते. तुमची भविष्यामध्ये दशा काय होणार आहे ते वर्तमान मधली दिशा तुमची सांगत असते. म्हणून भविष्याची स्वप्न ही नंतर, वर्तमान मध्ये पहिला चालत फिरत आपल्याला स्वप्न बघायला पाहिजे. आणि ते जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दिशा जशी योग्य असावी लागते, दशा जशी योग्य व्हावी अशी अपेक्षा असते, या दोन्हीच्यासाठी तसं मार्गदर्शक योग्य असायला पाहिजे आणि आपली संगती महत्वाची असायला पाहिजे. म्हणून जे वर सांगितलं, ज्यांनी राग द्वेष आदींचा सगळा नाश केलेला आहे, ज्यांनी विषय वासनेचा त्याग केलेला आहे, समता भावनेला ज्यांनी
धारण केलेलं आहे, अशा सगळ्यांना ज्यांनी स्वार्थ रूपी त्याग करून ज्यांनी कठीण तपस्या केलेली आहे, अशा मग धर्माचा आदर्श ज्यावेळी तुम्ही घेशीला त्यावेळी तुम्ही साधूंच्याकडं, आणि ज्या वेळेला तुम्हाला प्रशासनामध्ये किंवा व्यवहारामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जायचं असेल तर असा सगळा स्वार्थ त्याग करून ज्यांनी बेकिबे आपलं लक्ष ज्यांनी साधलं, अशा व्यक्तींचा आदर्श घ्यायला पाहिजे. आज पार्श्वनाथ भगवंतांचा अभिषेक शांती झाला, प्रार्थना केला. तुमच्यातला नवीन तुमचा सवंगडी, तुमच्या परिवारातला एक चांगला सहकारी जो आता 12वीला आहे, ज्याला भविष्यात नेटची वगैरे परीक्षा द्यायची आहे आणि अजून सांगितले क्लासेस किंवा तिथं व्यवस्था नाही, बघा आता तुम्ही विचार करा, लक्ष देऊन विचार करा. माझ्या अंदाजानं पार्थची परीक्षा नीटची किंवा 12वीची ज्याचा अभ्यास करायला आलाय ते पुढल्या एप्रिल मध्ये असेल, बरोबर? पुढल्या एप्रिल मध्ये आहे आणि एप्रिल मधल्या परीक्षेला अजून त्याच्याकडे कमीत कमी 7 ते 8 महिने आहेत. तो 1 महिना ज्यावेळेला पुढल्या महिन्यामध्ये सप्टेंबर मध्ये सांगलीमध्ये त्याचे कॉलेज क्लासेस चालू झाल्यानंतर त्याला परीक्षा देण्यासाठी अजून 7 महिने ते 8 महिने वेळ आहे. त्याला आई वडिलांना सोडून येण्याची काही गरज नव्हती आणि आपल्या अकॅडमीतला निम्मा भाग त्याचं घरच आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मिळून जेवढी सोय आहे तेवढी त्याच्या घरामध्ये त्याची बेडरूम आहे. घरात सुद्धा त्याचं स्टडी रूम वेगळं आहे. पण तो 7 महिन्याच्या नंतर देण्याच्या परीक्षेला सुद्धा मला वेळ कमी पडतोय म्हणून तो 1 महिना 1.5 महिन्यासाठी घरात बसून वेळ वाया घालवून नका. 1-2-3 तास कमी झाला असता, अभ्यास पण झाला असता, पण ते 2-3 तास सुद्धा माझा अभ्यास कमी होऊ नये या भावनेनं त्यांचे वडील इतर ट्रस्टी असून सुद्धा त्यांनी विनंती केली ट्रस्टींनी की महाराज 1 महिन्यासाठी माझ्या मुलग्याला जर तिथं अभ्यासाला जागा मिळाली तर बरं होईल. अधिकार गाजवल्याने ती विनंती केली. मी म्हणली येऊ आला आणि तो अभ्यास किती करतोय तुम्ही पण सगळ्यांनी, तुमच्या सगळ्यांचे तो आता मुरला. त्याला 7-8 महिन्याच्या नंतर तुमच्या एमपीएससीच्या, तुमच्या कंबाईनच्या, तुमच्या राज्यसेवेच्या, तुमच्या यूपीएससी वाल्यांच्या अपेक्षेनं त्याची परीक्षा सामान्यच आहे. परंतु त्याला 7-8 महिन्याच्या नंतरच्या परीक्षेची सुद्धा एवढी काळजी आहे, तो इथे येऊन बसला. आता तुमच्या तोंडावर आलेल्या 1 महिन्याच्या परीक्षा ज्यांच्या आहेत त्यांना स्वतःबद्दल किती काळजी पाहिजे. आज प्रार्थना अभिषेक केला. महाभारतातल्या अर्जुनाचं खरं नाव पार्थ होतं. काय होतं नाव? पार्थ. आणि त्या पार्थला शिकवणारे गुरु कोण होते? द्रोणाचार्य. कौरवांना आणि पांडवांना दोघांनाही शिकवणारे द्रोणाचार्य होते. नुसता पांडवांना शिकवणारे नव्हते, कौरवांना शिकवणारे सुद्धा होते. तर वीराचार्य अकॅडमीमध्ये सगळेच पांडव असावेत अशी माझी इच्छा आहे. त्यातला एकटा सुद्धा कौरव असता का? इतिहास बदलण्याची इच्छा ज्याच्याकडे असते, इतिहास बदलण्याची ज्याच्यामध्ये स्वप्न असतात, इतिहास बदलण्यासाठी जो धडपडत असतो आणि जो जुना इतिहासाचा आदर्श नव्हे तर माझ्या इतिहासाचा आदर्श भविष्यातली लोक घ्यावी हे ज्याला इच्छा असते तोच भविष्यात काहीतरी चांगलं करतो, असं मी एका पुस्तकात वाचतो. तसं भूतकाळाच्या इतिहासात, चतुर्थ काळाच्या इतिहासात फक्त 5 पांडव होते. पण ज्यावेळी भविष्यातल्या 23व्या शतकात, 24व्या शतकात, 25व्या शतकात ज्यावेळी हे जग जाईल त्यावेळी 21व्या शतकामध्ये वीराचार्य अकॅडमीमध्ये 20 पांडव होते
अशी चर्चा ज्या वेळेला होईल त्यावेळेला समाजाच्या आणि या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून हा एक इतिहास निर्माण होईल. कौरव आणि पांडव ह्या दोघांना शिकवणारे द्रोणाचार्य दोघांना समान वेळ देत होते. दोघांना समान वेळ देत होते. कौरवांना कमी आणि पांडवांना जास्त काही नाही, सगळ्यांना सामुदायिक शिकवत होते. पण 5च पांडव घडले, बाकीचे कौरवच राहिले. कारण ते स्वार्थ सहित शिकत होते. ते पांडवांचा पराजय करायचा आणि हस्तिनापुराची सगळी संपत्ती आपण मिळवायची. दुसऱ्यांच्या पराजयासाठी ते शिकत होते आणि पांडव फक्त स्वतःच्या विजयासाठी शिकत होते. त्यांच्या मनात आपल्या कौरवांच्यावर विजय मिळवायचा, त्यांच्या जीवनामध्ये कौरवांचा पराजय करायचा, कौरवांची संपत्ती सगळी लुटायची, ह्याच्यासाठी शिकत नव्हते. तर मी एक क्षत्रिय आहे, मी एक राजकुलातील आहे आणि क्षत्रियाचा राजा हा पराक्रमी शूर योद्धा असतो आणि कधी ना कधी तर स्वतःच्या हस्तिनापुराची सुरक्षा करणं हे आमचं कर्तव्य आहे. या भावनेनं त्यांनी द्रोणाचार्यांच्यावर समर्पण केलं आणि ते शिकले. कुणाच्या पराजयासाठी शिकायचं नसतो, तर स्वतःच्या विजयासाठी शिकायचं असतो. म्हणून पांडव घडले आणि ते अशा संगतीत राहिले. त्या पांडवांची आणि त्या कौरवांची म्हणण्यापेक्षा आपल्या विद्यार्थ्यांची, कारण द्रोणाचार्यांना पांडव पण तेवढेच होते आणि कौरव पण तेवढेच होते. शिकवत असताना परत राज्य त्यांच्या हातात केल्यानंतर इच्छा नसताना परिस्थितीनुसार त्या द्रोणाचार्यांना बदलावं लागलं. आणि ज्यावेळी त्यांच्या परीक्षेची वेळ आली त्यावेळी तुम्हाला सगळं माहिती आहे की एका झाडाला लाकडी मासा म्हणा किंवा पक्षी म्हणा लटकवला गेला. त्याच्या खाली पाण्याचा कुंड किंवा आरसा ठेवण्यात आला. आता तू जिवंत काय लाकडाचा पाणी काय काच ह्याच्यात अडकणारा मी माणूस नाही, मी मूळ सिद्धांतामध्ये जाणारा माणूस. आणि त्याला परत फिरवायचं, त्या माशाला त्या पक्षाला खाली बघायचं, त्या पाण्यात त्या काचामध्ये आणि डाव्या डोळ्यामध्येच बाण मारायचा. ही परीक्षा होती. एमपीसी पेक्षा सोपी आहे, अवघड आहे? ऐकू येत नाही मला? हा अवघड आहे. आमची परीक्षा लई सोपी असते. मी एका विद्यार्थी नाव सांगत नाही, काळजी करू नये, मी चांगलं तेवढंच नाव सांगतो, वाईट कधीही नाव सांगत. आणि मी म्हटलं दुसऱ्या टेस्टमध्ये मार्क कशी काय कमी पडले? ते सगळ्या आमच्या एमपीएससी यूपीएससी मध्ये सगळ्या विषयाची मिळून 100 मार्काची परीक्षा असते. इथे एकाच विषयाची होती, त्यामुळे त्याचा अभ्यास कमी झाला. म्हणजे आता तुम्हाला पास व्हायचं असेल तर ते एमपीएससी बोर्डाला पहिला तुम्हाला विचारायला पाहिजे की तुझा अभ्यास कुठला झाला बाबा, आणि आता आम्ही पेपर कसा काढला. बरोबर आहे मग? जिथं सूर्याची किरण पोचत नाही अशा ठिकाणी ज्याची बुद्धी पोचते तोच विद्यार्थी प्रशासनातला सक्षम विद्यार्थी आणि अधिकारी होतो. तिथं सूर्याची किरण आली म्हणून मला ठेच लागली म्हणून चालत नाही. माझा अभ्यास झाला नाही हे तुमचं कारण प्रशासन ऐकणार नाही. तुम्ही ऐकताय? प्रामाणिकपणे सांगा, कविराचार्य अकॅडमी मध्ये यायच्या अगोदर कोण पुण्यात राहिलं, कोण दिल्लीला राहिलं, कोण काय झालं? तुम्ही मेस मध्ये ज्यावेळी जेवायला जात होता तेव्हा मेस मधल्या लोकांना त्या मेसच्या मार्काला तुम्ही सांगत होता आमच्याकडे महापूर आलाय, आमच्या वडिलांची शेती सगळी बुडल्या, आमच्या वडिलांना 5 महिने पगार मिळाला नाही आणि म्हणून मी 2 महिने तुमचं मेसचे पैसे देऊ शकत नाही. तो मेसवाला ऐकत होता? वय किंवा नाही? हे वय किंवा नाहीचा अर्थ असा असतो की पोरं पुढे बसले हे भविष्यात ऐकणाऱ्याला, ते व्हिडिओ बघणाऱ्याला काय नाही,
तर बाकीच्यांच्यासारखं मी पण व्हिडिओ म्हणजे प्रसिद्धीसाठी माझं मीच बोलायला लागले असं वाटतं. तुमच्या क्लासला जिथं फी भरायची होती ती लोक तुमची ऐकत होती? बस स्टँड मध्ये गेल्यानंतर तुम्ही पास काढणारे ते पासवाले तुमचे ऐकत होते? तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला जर एखाद्या वेळेला सांगितलं अभय या 2 महिन्यात शेतीचं पीक चांगलं आलं नाही, दर लागला नाही, कारखान्यानं बिल दिला नाही आणि तुझा जो महिन्याचा 10,000 रुपये खर्च आहे मी ह्या महिन्यामध्ये देऊ शकत नाही, हे वडिलांचं कारण तुम्ही ऐकत होता? प्रामाणिकपणे सांगा. तुमचं कारण पुढची लोक कोण ऐकत होती? तुम्ही तुमच्या त्या अडाणी बापाला सांगताय बापा हे तुमचं कारण आम्हाला पुण्यात सांगून चालत नाही, आम्हाला 2 तारखेला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे. हे जसं बापाला कारण बापाचं कारण जसं तुम्ही ऐकू शकत नाही, जैसी करणी वैसी भरणी, तुमचं कारण मध्य प्रशासन ऐकू शकणार नाही. म्हणून आमच्या पद्धतीनं परीक्षा नसते, परीक्षावाल्यांच्या पद्धतीनं आम्हाला जावं लागतं. तशी परीक्षा त्या ठिकाणी द्रोणाचार्यांनी त्यांच्या शिष्याची घेण्याची ठरवली आणि सांगितलं शिष्यांना की असं करायचं आहे. पहिलाच दुर्योधन अहंकारी, मीपणा, गर्व. दुर्योधनाला विचारलं, त्याला उभं केलं, तुझा म्हणले हे काय जाता जाता होतो म्हणून. आणि दुर्योधनाला धनुष्य बाण उचलायला लावलं, तो उचलला, असं बाण ताणला, बघणार सोडणार. इतक्यात म्हणले द्रोणाचार्य थांब, तुला काय काय दिसायला लागलेलं आहे? आई दिसायला, बाप दिसायला लागल्या, मित्र मैत्रीण दिसायला लागले, त्यांचे परिवार दिसायला लागले, दुपारी झोप दिसायला लागली, काय दिसायला लागले? दुर्योधन म्हणला झाड दिसलंय, झाडाला एवढ्या फांद्या आहेत, फांद्याला अशी पानं आहेत, त्याच्यामध्ये आंबे आहेत, त्या सगळ्या फांदीमध्ये एक पक्षी आहे, तो एवढा 8 इंचाचा आहे, 9 इंचाचा आहे, 10 इंचाचा आहे, आणि त्याच्यात मग एक 2 mm 3 mm चा एक डोळा आहे, त्या डोळ्यामध्ये बाण मारायचा आहे. द्रोणाचार्य ऐकल्यानंतर म्हणतात बस, धनुष्यबाण घे, बस. ह्याला वाटते माझ्यावर एवढा विश्वास आहे की मी बरोबर बाण मारणार, मी किती चांगला शिष्य आहे, माझ्या गुरुनी माझी परीक्षा न घेताच मला पास केलं. पास केलं तर काय घेत अक्षय? नापास केलं. तुम्हाला पास व्हायचं का नापास व्हायचं आहे? नापास व्हायचं आहे, पास व्हायचं. तसं मी तुमचं लई कौतुक करतो म्हणून तुम्ही समजायचं की महाराज आम्हाला पास केलं. असं जर म्हणलं तर तुम्ही कोण झाला? दुर्योधन. काय व्हायचं आपल्याला? पार्थ व्हायचं, अर्जुन व्हायचं. परत दुसऱ्याचा नंबर, परत तिसऱ्याचा, कर्णाचा नंबर आला. कर्णाच्या नजरेतून झाड गेलं, बरोबर की नाही? मूर्खानो, कर्णाला द्रोणाचार्यांनी शिकवतात काय हो सुंब्यागत नंदी लागत सगळं मानच हलवायचे. कर्णाला शिकवतात किती चांगला अभ्यास करतात. हेच एमपीसी आहे, तुम्हाला कन्फ्यूज करणार. महाराज कन्फ्यूज करणारी प्रश्न होती त्यामुळे मार्क कमी पडले. म्हणताय की नाही? मी तुम्हाला कायम सांगितले माझी परीक्षा लेखी नाही, माझी परीक्षा तोंडी नाही, माझी परीक्षा प्रॅक्टिकल. आणि चंद्रभूष सागर महाराजांच्या परीक्षेत जर पास झाला, भारतातला नव्हे या जगातला कुठला शिक्षक तुम्हाला नापास करणारा अजून शिक्षक जन्माला यायचा आहे. अजून तो माझा अहंकार नाही,
माझे वडील होते, त्या गुरूंच्या बद्दल, त्या वडिलांच्या बद्दल मला फार अभिमान, फार स्वाभिमान आहे. कारण माझ्या वडिलांनी, माझ्या गुरूंनी माझी कधी लेखी परीक्षा घेतली नाही, तोंडी घेतली नाही, माझी डायरेक्ट प्रॅक्टिकल परीक्षा घेतली. बहुतांशी परीक्षेमध्ये मी पास झालो, काही काही परीक्षेत मी नापास सुद्धा झालो. ज्या परीक्षेत नापास झालो त्याचा पश्चाताप आज मला आहे. मी माझे वडील आणि माझे गुरु गेल्यानंतर त्या परीक्षेत पास झालो, पण त्या पास झालेला रिझल्ट दाखवण्यासाठी आणि त्या रिझल्टचा आनंद संपादन करण्यासाठी माझे वडील आणि माझे गुरु जिवंत राहिले नाही. जगानं माझा आनंद घेतला, पण ज्यांना आनंद घ्यायचा होता ते या जगात नव्हते. त्यामुळं मी दुःखीच आहे. लक्षात वेळ गेल्यानंतर पास होऊन काय उपयोग नसतो, वेळ गेल्यानंतर यशस्वी होऊन उपयोग नसतो, वेळ असल्यानंतर करायला पाहिजे. म्हणून द्रोणाचार्यांनी कर्णाची परीक्षा घेतली नव्हती, कारण द्रोणाचार्यांचा कर्ण कधी शिष्यच झाला नव्हता. त्याचं कारण दाखवण्यात जरी तो सूतपुत्र असेल, दाखवण्यासाठी जरी सूतपुत्र असेल, पण द्रोणाचार्यांना नक्की माहित होतं ह्याच्यामध्ये एक अभिमान आहे, ह्याच्यामध्ये मोठ्यापणाचं एक स्वप्न आहे. जगातला सगळ्यात मोठा धनुर्वेद्धा म्हणून माझंच नाव असावं हे त्याचे स्वप्न आहे. आणि ते नाव करण्यासाठी तो कधी शत्रूला सुद्धा जो मिळेल याची गॅरंटी नाही, अन्यायाची भूमिका हा कधी निवडेल याची गॅरंटी नाही. त्यामुळे याला कधी शिकवायचं नाही, मूळ कारण होतं. म्हणून सगळ्यांची परीक्षा घेतली. द्रोणाचार्यांनी कोणाला एकट्याला सुद्धा बाण सोडायला लावलेलं नाही. आणि ज्यावेळी अर्जुनाची वेळ आली त्यावेळी अर्जुनाला विचारलं, अर्जुन पार्थ तुला काय काय दिसतंय? तर पार्थने सांगितलं, मला फक्त 3 mm चा तो पक्षाचा डावाच डोळा दिसतो, उजवा सुद्धा नाही. अरे झाड एवढं सुंदर मला दिसत नाही, हिरवीगार पानं मला माहित नाही, आंबा फळ मला माहित नाही, तो 8 सेंटीमीटरचा पक्षी मला फक्त 3 mm चा तो पण डावाचा डोळा दिसतो. हे ज्या वेळेला पार्थचं उत्तर आलं त्यावेळेला द्रोणाचार्य म्हणतात, सोड बाण आता. आणि द्रोणाचार्यांच्या आदेशाला ऐकून त्यानं बाण सोडला आणि बरोबर डाव्या डोळ्यावर जो बाण लागला. तुमचा जर बाण व्यवस्थित ठिकाणी जर लागायचा असेल तर तुम्हाला 2 वर्ष 1 वर्ष तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये, तुम्हाला तुमच्या 24 तासामध्ये, तुम्हाला तुमच्या या भविष्यातल्या आयुष्यामध्ये तुम्हाला आई दिसता कामा नये, बाप दिसता कामा नये, मित्र दिसता कामा नये, मैत्रीण दिसता कामा नये. काही फक्त तुम्हाला एकच दिसले पाहिजे, ध्येय, लक्ष, आपलं एम, ज्याच्यासाठी आपण घर सोडलो ते तुमचं एम, आणि ज्याच्यासाठी लोकांनी तुम्हाला मदत केली त्यांचं स्वप्न. तुम्ही आई वडिलांच्या परिस्थितीचा विकल्प करता म्हणून तुम्ही यशस्वी ना, पण तुमच्या आई वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवा. मी कायम माझ्या जुन्या विद्यार्थ्यांना सांगतो, मी कायम शुभम सर सगळ्यांना सांगतो, तुम्ही खरे तुमचे आई वडिलांचे पुत्र केव्हा? ज्यावेळी ज्या मुलाचे आई वडील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या मुलगाला जर तुम्ही असाल तर तुमच्या मनात पहिले आलं पाहिजे, त्याच्यासाठी आग लागली पाहिजे की माझ्या आई वडिलांच्या हातातलं खुरपं आणि खोरं केव्हा सोडवेल, ही तुम्हाला जिद्द ज्या दिवशी लागेल. तुम्ही राहू दे, तुम्ही मी लाल दिव्याच्या गाडीत कधी बघेन बसेन याचं स्वप्न बघू नका. तुम्ही स्वप्न बघा, मी माझ्या आई वडिलांच्या हातातलं खुरपं आणि खोरं केव्हा सोडवेन, मी माझ्या आई वडिलांच्या हातातला तराजू केव्हा सोडवेन, मी
माझ्या आई वडिलांच्या हातातलं काय जे काम करत ते केव्हा सोडवेन आणि त्यांचं म्हातारपण मी कधी सुखात ठेवेन, हे स्वप्न ज्या दिवशी तुम्ही बघशीला त्या दिवशी नक्की तुम्ही अधिकारी होशील. मग ती केव्हा, त्याला डेडलाईन पाहिजे. 2021, 2022, 2023 डेडलाईन पाहिजे. त्या पार्थसारखं ध्येय पाहिजे. आणि पार्थाचं ध्येय का पक्क झालं तर त्यानं गुरुभक्ती पक्की केली, त्यानं गुरुचं मार्गदर्शन पक्क ठेवलं होतं आणि 24 तास गुरुच्या संगतीत राहत होता. म्हणून आपण जशी संगती आपली असेल तशी आपली मती असते, जशी मती असते तशी भविष्यातली गती असते. म्हणून आजचा विषय आहे रहे सदा सत्संग उन्हीं का, ध्यान उन्हीं का नित्य रहे, उन्हीं जैसी चर्या में चित्त सदा अनुरक्त. म्हणा रहे सदा सत्संग उन्हीं का, ध्यान उन्हीं का नित्य रहे, उन्हीं जैसी चर्या में चित्त सदा अनुरक्त रहे. रहे सदा सत्संग उन्हीं का. सत्संग म्हणजे सानिध्य, सदैव सानिध्य तुमचं अशा लोकांच्यात पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे त्या ठिकाणी पोहोचलेल्या लोकांच्या. सानिध्याचा अर्थ नुसतं शरीरानं नव्हे, मनानं, वचनानं, काहीनं. आचार्य भगवंत विद्यासागर जी महाराज जी म्हणतात गुरु का नाम लेने से नहीं, गुरु के साथ रहने से नहीं, गुरु के जयकारा लगाने से नहीं, गुरु की पूजा करने से नहीं, गुरु का फोटो लगाने से नहीं, अपितु गुरु के विचारों को जीवन में तौलने से सही समर्पण होता है. खरं समर्पण करणं होतं त्यांच्या विचाराशी आपण एकनिष्ठ झालो पाहिजे. म्हणून तुम्ही ज्यांचा आदर्श ठेवता, सलमान खान, ऐश्वर्या राय, कोणाचा, सगळ्यांच्या मोबाईलवर यांचेच फोटो असतात. झूठ बोले कव्वा काढले, हाय तेवढं रात्री देव जय बाप्पा रात्री नाक कापत फोटो बोलला तर. सलमान खानचा आदर्श घेऊन अर्ध उघड फिरण्यापेक्षा आमचा आदर्श घेऊन तिकडून उघड फिरण्यापेक्षा अर्ध त्याच्यात लोक पूजा तर करते तुमची निदान, बिन ऍक्शन करता लोक तुम्हाला पोटाला घालतील. काय करायला कुणाचा आदर्श? ज्या आईनं 9 महिने पोटात ठेवली त्या आईचा फोटो ठेवा मोबाईलवर. जो बाप रात्रंदिवस तुम्हाला कष्ट करून एवढा मोठं केला त्या बापाचा आदर्श केला. धर्म टिकवणाऱ्या साधूंचा आदर्श केला, देश टिकवणाऱ्या नेत्यांचा आदर्श केला. जे तुमचं आयुष्य बिघडवायला निमित्त आहे अशा लोकांचा, अशा लोकांची संगती, अशा लोकांचा 24 तास फोटो तुमच्या संगतीत असेल, अशा लोकांचे विचार जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही कसे अधिकारी होणार, कसे देशभक्त होणार? रे सदा सत्संग उन्हीं का. तुम्ही विचारानं त्यांच्या संगतीत पाहिजे, आचरणानं त्यांच्या संगतीत पाहिजे. म्हणून सांगितलं रे सदा सत्संग उन्हीं का, ध्यान उन्हीं का नित्य रे. ध्यान उन्हीं का म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं अध्ययन केलं किंवा आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या गुरूंचा आदर्श त्यांनी कसं वागले तो आदर्श बघायला पाहिजे. आज धर्मात पण काय बिघडायला लागले, ऍक्च्युली तुम्ही लोकांनी सगळ्यांनी सातगोंडा म्हणजे शांतीसागर महाराजांचा गृहस्थी जीवनातला आदर्श तुम्ही घ्यायला पाहिजे
आणि आम्ही शांती सागर हा महाराजांचा आदर्श घ्यायला पाहिजे. झालंय उलट, आम्ही सातकोंडाला बघत बसलोय आणि तुम्ही शांती सागराला बघत बसलाय. म्हणजे कपडे घातलेल्यांनी सोडलेल्याकडे बघत बसल्या आणि सोडलेल्यांनी कपडे घातलेल्याकडे बघत बसल्या. ज्यावेळी तुम्ही सातकोंडा कपडे घातलेल्या सातकोंडाचा आदर्श घेशीला आणि त्याच्यासारखं वागशीला तर काही करण्याची गरज नाही. भविष्यात तुम्ही शांती सागर नक्कीच होणार आहे. उलट चाललंय आपलं. कुणाचा आदर्श घ्यायचं हेच आम्हाला कळलं. तुम्हाला हेच कळलं ना. धर्म करताना कुणाचा आदर्श घ्यायचं, सेवा करताना कुणाचा आदर्श घ्यायचा, अभ्यास करताना कुणाचा आदर्श घ्यायचा, हेच आम्हाला कळणं. कुणाचा आदर्श घ्यायला पाहिजे, कुणाच्या संगतीत आम्ही राहायला, विचारानं, शरीरानं नाही, विचारानं. म्हणून रे सदा सत्संग उनिका, ध्यान उनिका, चित्त रे नित्य रे उन्ही जैसी. ही वेळ फार महत्वाची, ही ओढ. उन्ही जैसी चर्या मी हम. काय सांगितलं? चित्त सदा महाराजी. महाराजी काय कोणते? विश्वास नांगरे पाटलांचं भाषण तुम्ही ऐकलं काय? मी म्हटलं मला ऐकून आता मला कुठं कलेक्टर व्हायचं आहे, ऐकायला कोणाला पाहिजे? मी म्हटलं तो ऐकलास? तुम्ही किती जण ऐकलं प्रामाणिकपणे सांगा हात वर करून. जे ऐकले नाही त्यांनी ऐकलं. काय घेतलं ऐकून तुम्ही? महाराज एका वर्षात 13 पदव्या मिळवल्या. बर मग त्यांनी IAS सुद्धा झाले असते. बर मग IPS का झाले? बॉडी चांगली होती. कारण लोकांच्या डोळ्यातले गोरगरिबांचे असू जे तुमच्यात आता त्याला 2 वाक्य, एक प्रशासन आणि एक लोक, जे ऑफिस अधिकारी आणि एक सेवा म्हणजे ते, तर त्यांनी ते काढली. तो त्यांचा आदर्श घेतला. पण लोकलच्या ट्रेनमध्ये सकाळी 4 ला उठून 70 किलोमीटरचा प्रवास करत असताना एका हातामध्ये लोकलचं ते पाईप धरून एका हातात पुस्तक वाचण्याचा आदर्श तुम्ही घेतला. 13 पदव्या त्याला काय? तो विश्वास नांगरे पाटील तो कोकरूडचा आहे, शिवाजीराव देशमुखांच्या गावातला आहे म्हणून त्याला आणून दिलं. कोण? 70 किलोमीटर 60 किलोमीटरचा प्रवास लोकलच्या ट्रेन मध्ये धक्काबुक्की खात असताना सुद्धा हातात पुस्तक घेऊन ते वाचले आणि सकाळी 7 वाजता म्हणजे जाऊन त्या ग्रंथालयाच्या त्या लायब्ररीच्या बाहेर जाऊन अभ्यास करत कट्ट्यावर बसले. उघडल्यानंतर आत गेले आणि रात्री 9 वाजेपर्यंत तिथे अभ्यास करत बसणार. परत येणार, परत 40 किलोमीटरचा प्रवास ते ट्रेन मधनं जाऊन करणार. जाताना अभ्यास करत जाणार आणि मग 11 वाजता जाऊन झोपून परत 4 ला उठणार. कोण? म्हणून ते वर्षात 13 काय 9 पदव्या काढल्या. यातले किती कष्ट तुम्ही त्यांचा आदर्शातला कोण काय भेटला सांगा? कलेक्टर झाले असते खरं, IPS झाले. आम्हाला काही 40 किलोमीटरचा प्रवास करायची आम्हाला गरज नाही. आम्हाला कोणाची धक्काबुक्की खायची गरज नाही. आम्हाला कुठं दरवाज्यात बसायची गरज नाही. आम्हाला कुठं नाश्त्याला, चहाला, जेवणाला कुठं आम्हाला 2 गल्ल्या बदलायची गरज नाही. काही नाही. तरी सुद्धा आम्हाला टेन्शन कसं होणार? का? आम्ही माणसांच्या फक्त दुसऱ्यांना सांगण्यासाठी आदर्श घ्यायला लागलोय, आमच्यासाठी नाही. म्हणून ते सांगितलं उन्ही जैसी चर्या नियम. मला भगवान महावीर बनायचं असेल तर मला त्यांच्यासारखा आदर्श जीवनात उतरवायला पाहिजे, बोलायला नको. मला आचार्य शांतीसागर बनायचं असेल तर मी त्यांचा आदर्श म्हणून चालणार नाही, त्यांचा आदर्श मला जीवनामध्ये उतरवायला पाहिजे. मी आचार्य विद्यासागर सारखं मला व्हायचं असेल तर नुसतं आचार्य विद्यासागर काय ते सांगून चालणार नाही.
मला माझ्या जीवनात उतरवायला पाहिजे, तसं तुम्हाला शेखरजी गायकवाड साहेब काय होते सांगून चालणार नाही, विश्वास नांगरे पाटील काय होते सांगून चालणार नाही, किरण बेदी काय होती सांगून चालणार नाही, मला अब्दुल कलाम काय होते बोलून चालणार नाही, मला अब्दुल कलामांच्या सारखं वागायला पाहिजे, मला त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. सांगितलं की नाही मला माहित नाही अब्दुल कलामांचं तुम्हाला उदाहरण. ते 9-10 वर्षाचे लहान होते आणि त्यावेळी वर्णवाद फार होता. त्यावेळी उच्च, मी नाव सांगत नाही पण उच्च वरण भात खाणाऱ्यांचं वर्चस्व जास्त होतं आणि ते शिकवणारे शिक्षक पण तेच होते. आणि अब्दुल कलामांचा मित्र हा त्या धर्मातला होता. ते दोघे एका ठिकाणी बसून अभ्यास करणार. मग त्याला ते आपल्या धर्माचा म्हणून मी तुम्हाला काय सांगतोय, जैन धर्म वेडे होऊ नका, प्रेमी व्हा. ते वेडे आहे, आम्ही प्रेमी व्हायला पाहिजे. जातीचा प्रेम असायला पाहिजे, जातीचं वेड असता कामा नये. धर्माबद्दल प्रेम असायला पाहिजे, धर्माबद्दल वेड असता कामा नये. आणि ते शिक्षक त्या वडिलांना सांगणार, वडील त्या मुलग्याला दोनदा कावले, त्या वडिलांचा विश्वास मुलांना जिंकला की तो किती चांगला आहे, तो किती चांगला आहे. शेवटी वडिलांनी सुद्धा सांगायचं बंद केलं. एक दिवस घराकडं जेवणाचं निमंत्रण त्या शिक्षकांनी सगळ्यांना दिलं. ना इलाज असतो त्या अब्दुल कलामांना सुद्धा द्यायची पाळी नाही. आणि ज्यावेळी अब्दुल कलाम, तुम्ही हे तुमचं भोजनालय काय आहे, तुमच्यात अधिकारी होण्याची गट्स नुसता पुस्तकातलं वाचला म्हणून नाही लक्षात ठेवा, तुम्ही लई स्पीच केला म्हणून नाही, तुम्ही लई चांगला अभ्यास केला म्हणून नाही, तुम्ही भारताचा पहिला 1 नंबरचा विद्यार्थी म्हणून पास झाला म्हणून तुमच्या त्याच्यात अधिकारी होण्याचे गट्स असतील, पण यशस्वी अधिकारी होण्याचा गट्स नाही. प्रत्येक गोष्ट तुमची महत्वाची आहे. तुम्ही बसताना कसं बसताय, उठताना कसं उठताय, चालताना कसं चालताय, चप्पल कसं सोडताय, तुम्ही जेवायला कसं बसताय, जेवल्यानंतर तुमचं टेबल किती स्वच्छ आहे, तुमचं ताट किती स्वच्छ करताय, तुमच्या स्वतःच्या अंगावरचे कपडे किती स्वच्छ आहेत, ते तुम्ही धुताय का दुसऱ्यांच्याकडे धुवून घेताय, तुम्ही काय काय, तुम्ही ज्या ठिकाणी बसता तो क्लासरूम, तुमचं स्टडी रूम, तुमचं बेडरूम, जे तुमचं वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये कापड इकडचं तिकडं बेडशीट, झोपतानाच बेडशीट हातरून झोपायचं नसतं गादीवर, उठल्यानंतर सुद्धा बेडशीट व्यवस्थित हातरून मग घरात बाथरूम मध्ये जायचं असतं. हे अधिकाऱ्याचं लक्षण आहे. तुम्हाला वाटत असेल महाराज काहीतरी सांगायला लागले, पण हे सक्षम अधिकाऱ्याचं लक्षण आहे, हे विद्यार्थ्याचं लक्षण आहे, एक चांगल्या माणसाचं लक्षण आहे. अजून मी चांगला माणूस नाही, मग चांगला विद्यार्थी कसा? तुम्हाला आता इथं सगळ्यांच्या इथं बसून सगळ्यांच्या रूमच्या किल्ल्या घेतल्या तर प्रामाणिकपणे सांगतो, राग आला तर तुम्हाला येऊ दे. एखाद्या फडकऱ्यांच्या ऊस तोडणाऱ्यांच्या झोपडीमध्ये सुद्धा पेटीच्या ठिकाणी पेटी असते, धान्याच्या ठिकाणी धान्य असतं, भांड्याच्या ठिकाणी भांडे असतं, पण त्या झोपडीपेक्षा तुमच्या बेडरूमची अवस्था नक्की वाईट असणार आहे. हे चॅलेंज मी सांगतो. एखादी मुलगी एखादी मुलगा चांगला पण ठेवत असेल नाही असं म्हणत नाही, पण 95% आम्ही इथं फेल आहे, 5% पास होईल. तर तुम्हाला वाटते अधिकारी फक्त पुस्तकात आहे असं आहे? समजा जर एखादा खरोखर त्याच योग्यतेचा अधिकारी वीराचार्य अकॅडमी मध्ये आला आणि तो म्हणला महाराज जी सगळीजण वीराचार्य अकॅडमी बघतात, मला काय वीराचार्य अकॅडमी बनायचं नाही, मला वसतिगृह बघायचं आहे. आणि अचानक जर तुमच्या रूमच्या किल्ल्या आणि तुमच्या या शांतीसागर हॉलमध्ये जर आला आणि जर बघितला तर काही लोक मार्क अकॅडमी बघून देतील, पण अकॅडमीचाच एक भाग तुमची वसतिगृह आहे, तुमचं भोजनालय आहे, त्याला बघून पण मार्क देणारे माणसं फार असतात. तुमच्यात हे गट्स नसल्यामुळं तुम्ही इंटरव्ह्यू पर्यंत जाताय, पुस्तकीपर्यंत पास होताय, पण स्वतःच ज्यावेळी जीवन प्रदर्शित करायचं असतं कुठं इंटरव्ह्यू मध्ये, तिथनं तुम्ही लोक परत येण्याची शक्यता असते. आणि इंटरव्ह्यू साठी हे अभ्यास फार महत्वाचा आहे.
अब्दुल कलाम सांगत होतो ना. हां, तुम्हाला वाटलं मी विसरलो असेल. मी कुठं जरी गेलो तरी मेन स्थानावर आल्याशिवाय कधी जात नाही. घारले आकाशी लक्ष द्यायचे पिलापाशी. म्हणून मी कोणतेही काम हातात घेतलं, माझ्या हातात जे आहे ते कामात मी यशस्वी होतो. याचं कारण मी कुठं जरी फिरलो तर परत शेवटला तिथे यायचं येतो. पण तुम्ही फिरत 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 तिकडंच पुढं जाता, मागं तुमचं लक्षच नसतं. म्हणून आपण अयशस्वी होतो, टेन्शन येतं. निमंत्रण दिलं अब्दुल कलामांना सुद्धा, त्या मुलग्याला, सगळ्या मुलांच्या बरोबर. पण जेव्हा त्यांना बाहेर बसवलं आणि सगळ्या मुलांना आज स्वयंपाकघरात बसवलं. तुम्हाला ती लोक माहिती आहे कसे, कारण त्यांना त्याची किंमत नाही. सगळ्यांचं जेवण संपलं. अब्दुल कलामांच्याकडे सुद्धा ती त्यांची शिक्षकांची पत्नी बाहेर परत वाढायला येणार. परत ती जेवढं अपेक्षित आहे एवढंच 3-3दा 4-4दा येणार. आणि ज्यावेळी ती शिक्षिका बाहेर आली त्यावेळी बघितलं अब्दुल कलामांचं बाहेरचे तर विषयच लय लांबचा आहे. ताटलीच्या बाहेरचा विषयच लांबचा आहे. मयुरी, ताटलीमध्ये सुद्धा एक भाताचा कण आणि एक वरणचा कण नव्हता. ते अगदी हात धुवून सुद्धा त्याला व्यवस्थित पुसून त्याचं सुद्धा पाणी ते पित होते. आणि मी सुद्धा ते पुस्तक वाचल्यानंतर ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये मी तसं वागायला शिकलो. म्हणून आज मला भाकरीसाठी कधीही कोणाकडे हात पसरायला लागले नाही. भाकरी माझ्या मागे येते, कारण अन्नाची आणि पैशाची मस्ती कधी करायची नसते. त्या शिक्षकाच्या बायकोच्या डोळ्यात पाणी आलं. ही उच्च घराण्यातली लोक आत जाऊन बघते तर त्या लोकांचं सगळं ताटलीच्या आजूबाजू तर पडलंच होतं, पण ताटली सुद्धा तसंच वरण भात सगळं शिल्लक होतं आणि ते तसंच खरकाट हातानं तसंच सोडले होते. त्यावेळी ती आपल्या नवऱ्याला सांगते, हे तुमचे विद्यार्थी आणि हा गरीब विद्यार्थी. त्या शिक्षकाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं म्हणून आणि त्या शिक्षकाने विशेष ध्यान त्या अब्दुल कलामांच्या परत दिलं. काही नव्हतं. तुम्हाला वाटतंय, हे प्रामाणिकपणे मी सांगतो तुम्हाला वाटायला लागलंय ह्या मोबाईल शिवाय मी अधिकारी होऊ शकत नाही. काही हे तुमचे सगळे गैरसमज. अभ्यास तोच आहे. 20 वर्षाच्या पूर्वी अधिकारी झाले तोच अभ्यासाचा आहे. 30 वर्षाच्या पूर्वी अधिकारी झाले तोच अभ्यासाचा आहे. सायन्स मध्ये शास्त्रज्ञ होणाऱ्यांना 50 वर्षापूर्वी जो अब्दुल कलामांना अभ्यास होता तोच आज अभ्यास आहे. त्यावेळी मोबाईल कुठं होतं, त्यावेळी कॉम्प्युटर कुठं होतं, त्यावेळी लॅपटॉप कुठं होतं, त्यावेळी कॅल्क्युलेटर कुठं होतं, काही नव्हतं. तरी सुद्धा ते 2-3 वर्षामध्ये अधिकारी आणि शास्त्रज्ञ होत होते. आज तुम्हाला सगळी व्यवस्था असून सुद्धा तुम्ही होऊ शकत नाही, कारण बाहेरची व्यवस्था सुधारून चालणार नाही, आतली व्यवस्था सुधारणं फार महत्वाचं आहे. रे सदा सत्संग उन्हीं का, ध्यान उन्हीं का नित्य रहे, उन्हीं ही जैसी चर्या में चित्त म्हणजे मन, बुद्धी, चित्त सदा अनुरक्त रहे. अनुरक्त म्हणजे आसक्त. आसक्त पाहिजे. कशासाठी? मी त्यांच्यासारखं कसं करू, मी त्यांच्यासारखं कसं करू, मी त्यांच्यासारखं आणि बाहेरच्या क्रिया करून चालणार नाही, अंतरंगाच्या क्रिया करायच्या. आज मला सांगायचं होतं उदाहरण वेगळंच, इथं आल्यानंतर वेगळंच माझ्या बुद्धीमध्ये सगळं आलं. लक्षात ठेवा, विचार करा, काय आहे आपलं जीवन, आपलं ध्येय काय असलं पाहिजे, आपण कसं असलं पाहिजे, जाणीव असली पाहिजे. मी नावं विसरतोय कारण मी फक्त कामं लक्षात ठेवतोय, नावं विसरतोय. मी आचार्य भगवंत विद्यासागर महाराजांचे दर्शन करून परत ह्या दिशेने प्रवास करत असताना पुण्यात माझा एक 8-10 दिवसाचा प्रवास होता. आणि त्या प्रवासामध्ये तुमच्या वीराचार्य अकॅडमीचे मुख्य मार्गदर्शक म्हणून ओम सर, स्वप्नील सर आणि सुहास जसे आहेत, त्या ओम सरांच्या विद्यासागर अकॅडमीमध्ये माझं 1.5 दिवसाचं वास्तव्य होतं. आणि त्या 1.5 दिवसाच्या वास्तव्यामध्ये एक
महाराष्ट्राच्या आता सचिव पदावर काम करणारे काय ना वीर सर म्हणून त्या ठिकाणी आलते. त्यांनाही बोलवायचं आपण फक्त जरा व्यवस्थित होऊ. अन्य समाजाचे वीर सर, त्यांचे चिरंजीव विद्यासागर अकॅडमीमध्ये इंजिनिअरिंगच्या क्लासला होते आणि ते सारसनी भेटायला होते. विचार करा तुम्ही, प्रशासनातला क्लास 1 अधिकारी आहे तो माझा विद्यार्थी, माझा मुलगा बरोबर शिकायलाय काय, अभ्यास करायला लागलाय काय, त्याच्यात काय सुधारणा करायला पाहिजे काय, काय करायला पाहिजे काय, चौकशी करण्यासाठी एवढ्या सगळ्या व्यापातून मुंबईवरून पुण्याला होते. आपण स्वतःची तर चौकशी करतोय का मी व्यवस्थित करायला. मग ओम सरांनी सांगितलं आमचे गुरु आले, तुम्ही दर्शन घेतलं तर गुरु आध्यात्मिक माणूस होता, आले आमचे दर्शन घेतले. नाव घेऊन सांगायला लागलो मी तुम्हाला वीर सर. 5 मिनिटं सर मला लई गडबड, 2 मिनिटात दर्शन घ्या नुसतं म्हणले. 2 मिनिटं दर्शन लागून आले. तुम्हाला पटणार नाही, अनुरक्त कशी लोक असतात, आसक्त कशी असतात, कंटाळा लोकांना येत नाही, कामं विसरून जातात. आपल्या विचाराचा एक माणूस भेटल्यानंतर 5 मिनिटासाठी आलेले ते प्रशासकाचे मुख्य सचिव 1.5 तास माझ्यावर गप्पा मारत बसले. त्यांना कळलंच नाही वेळ कधी गेला. सगळी कामं विसरली. खाल्लं 2-3दा फोन येत होते. ओम सर सारखं मला फोन होणार, मला पण माझ्या विचाराचा माणूस घातला की घड्याळ कळत नाही, जेवण काही कळत नाही. त्यांनी मला फोनवा लागल्यात, माझं लक्ष नाही. ते सारखं ड्रायव्हरचा काही घरनं कोणाचा फोन लागलाय, त्यांचं लक्ष नाही. 1.5 तास बोलत बसले. त्या वीर सरांनी एक फार चांगलं उदाहरण दिलं. मला विचारलं मी, सर तुम्ही अधिकारी कसं बनता, तुम्ही अधिकारी कसं बनणार, का बनणार, तुमच्यात का स्वप्न निर्माण झालं. तर ते म्हणले मी 12वीला होतो आणि 12वी नंतर मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी पैसे लागले होते. आमच्या वडिलांना शेतामध्ये वगैरे बँकेत पीक कर्ज वगैरे काढण्यासाठी एक 7-12 लागणार होता आणि 4-5 दिवस रोज 7-12 काढण्यासाठी तलाठ्याकडे आमचे वडील हेलपाटे घातले. तलाठी काही त्यांना दाद द्यायला तयार नाही. त्यावेळी कोणतरी आमच्या वडिलांना सूचना दिली, तू असं महिनाभर जरी हेलपाटे घातलास तरी तुला मिळणार नाही. तुला सांगतोय तसं कर. काय, तुझ्या शेतात पिकलेलं एक 10 किलो गहू एक पोत्यामध्ये भर, एका पिशवीत भर आणि नुसता नेऊन त्यांच्या टेबलपाशी ठेवून ये, मग तुला 10 मिनिटात 7-12 मिळतो. आणि त्या शेतकरी बापानं ते केला. 10 मिनिटामध्ये 7-12 तिथं मिळालं नाही, घरात आणून दिलं. त्यावेळी आमच्या वडिलांची ती परिस्थिती बघितलो आणि प्रशासनाची अवस्था माझ्या लक्षात आली. आणि 12वीला असताना त्या वीर सरांनी ठरवलं की आपण क्लास 1 अधिकारी, जी प्रशासनातला असा अधिकारी व्हायचा आणि अधिकारी इकडला तिकडला व्हायचा नाही, महसूल क्षेत्रातलाच अधिकारी व्हायचा असं त्यांनी ठरवले. आणि ठरवून त्यांनी एवढा अभ्यास केला, एवढं ध्येय गाठलं. आज ते महाराष्ट्राच्या एका कुठलं मला विभाग सांगता येणार नाही, पण त्याच्या मुख्य सचिव पदापदी त्यांचे गेले. आज महाराष्ट्रातल्या महसूल क्षेत्रातल्या जर मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांची जर बदल्या व्हायच्या असतील तर ह्यांचा रिपोर्ट महत्त्वाचा असतो. तुमच्या डोळ्यापुढे तुमच्या वडिलांचा असा अपमान कधी झाला नसेल, तुमच्या वडिलांनी कधी दुःख भोगलेलं तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलं नाही, तुमच्या वडिलांचा कष्ट तुम्ही बघितला नाही. 1 मिनिटाचा कष्ट फक्त त्या वीर साहेबांनी बघितले आणि 12वी मध्ये झाल्यानंतर त्यांनी संकल्प केला, झालो तर हेच व्हायचं, नाही तर काही व्हायचं नाही. आज प्रशासनात एवढा मोठा अधिकारी झाले आणि त्या वीर सरांनी तुमच्या माहितीचा समजो आम्हाला अशा 2-4 उदाहरण नावं घेऊन सांगितले. एक महाराष्ट्रातल्या कामगारांचा संप झाला, त्यांच्या वेतनासाठी काही तर 3-4 महिने तो संप मिटवत नव्हता. ते वीर सरांनी बहुतेक पेन्शनचं काय होता, पेन्शनचं, तर ते वीर सरांनी 10 मिनिटात तो प्रश्न मिटवला आणि त्या कामगारांच्या किती 50,000 काहीतरी कामगार होते, त्या 50,000 कामगारांच्या आयुष्याचा प्रश्न मिटवला त्यांनी 10 मिनिटात बसून.
आज ते जैन नाही तिथं नाही, पण आज आम्ही नाव काढायला लागलो त्यांचं. ध्येय प्रेमी व्हायला पाहिजे, ध्येयाबद्दल प्रेम पाहिजे. रहे सदा सत्संग उन्हीं का, ध्यान उन्हीं का नित्य रहे, उन्हीं जैसी चर्या में यह चित्त सदा अनुरक्त रहे. पुस्तक वाचायसाठी नसतात, पुस्तक वाचायसाठी नसतात, तर स्वतःला वाचवण्यासाठी असतात. हे आमच्याच कन्सेप्ट लक्षात आलं पाहिजे. आम्ही नुसता पुस्तक वाचायला लागलोय, पण त्याच्यातनं आम्ही वाचण्याचा प्रयत्न करण्यासारखा आदर्श घेत नाही. काय म्हणलो विक्रांती? पुस्तक वाचायसाठी नसतात, तर स्वतःच्या आयुष्याला वाचवण्यासाठी असतात. प्रामाणिकपणे सांगायचं असलेले स्वतःला चुकीच्या गोष्टीपासून, अन्यायापासून वाचवण्यासाठी किती जण तुम्ही पुस्तक वाचता का नुसता वाचायचं म्हणून वाचता? दुसऱ्यांचा आदर्श घेण्यासाठी पुस्तकं वाचता का भविष्यात माझा आदर्श कोणीतरी घ्यावा, असं माझं जीवन असावं याच्यासाठी पुस्तकं वाचता, कादंबऱ्या वाचता? हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. ॲज यू लाईक, आय डोंट नो. सांगणं माझं कर्तव्य आहे. स्वीकारणं न स्वीकारणं, तसं वागणं न वागणं हे तुमचं कर्तव्य आहे, तुमच्या हातात आहे ते. म्हणून चांगलं जीवन जगा. एक हिंदू भक्ती आहे, पण त्याचा अर्थ फार चांगला. तुम्हाला वाटत असेल महाराजांना काय माहित नाही आम्ही काय करतोय, शुभम सरांना माहित नाही आम्ही काय करतो, आमच्या आई वडिलांना माहित नाही आम्ही काय करतो, आम्ही त्यांना बरोबर फसवायला लागलोय. पण तुम्ही आम्हाला, तुमच्या आई वडिलांना, कोणालाही फसवणार, तुम्ही स्वतःच्या आयुष्याला फसवायला लागलाय. म्हणून जीवनाचा अर्थ काय आहे, तुम्ही कसं वागायला आणि काय करायला पाहिजे बघा. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. म्हातारी म्हणतात तसं उघडायचं नाही दार, जी म्हातारी म्हणतात तसं वरचा दरवाजा उघडे, तसं घ्यायचं नाही. ही शरीर तिजोरी आहे, ह्याच्यात भक्तीचा ठेवा, तुम्ही तुमच्या ध्येयाचा ठेवा ठेवायला पाहिजे. आणि उघडदार देवा म्हणजे आता विवेकाचा दरवाजा उघड, ज्ञानाचा दरवाजा उघड, असं तुम्ही समजायला पाहिजे. म्हातारी लोक कंटाळलेली असतात, तेव्हा देवा लवकर दार उघड, आता कंटाळा आलाय. तसं दरवाजा न, ज्ञानाचा दरवाजा, विवेकाचा दरवाजा, श्रद्धेचा दरवाजा, कर्तृत्वाचा दरवाजा उघड, असा अर्थ पाहिजे. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. पिते दूध डोळे मिटुनी जात मांजराची, मणी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. सरावलया हातानाया कंप का फुटेना, उघडदार देवा आता, उघडदार देवा. म्हणजे जीवन एवढं चांगलं मिळून सुद्धा पाप करणाऱ्या जीवाला भीती का वाटणार? आपल्याला हे सगळं मिळून तुम्हाला ती योग्यता आहे की नाही म्हणताना मी घडवून सांगायची पाळी द्या. तुम्ही स्वतः घडवायला पाहिजे. एवढं सगळं हे मिळून सुद्धा मी आळस करणाऱ्या विद्यार्थ्याला मला लाज का वाटत, असं त्याचा अर्थ आहे. खरं काय बोलतंय तुमचं तुम्हाला आहे की नाही, असं झालं तुम्ही एवढं सगळं मिळून पण मी जर आळस करत असेल तर मला जनाची नाही निदान मनाची तरी ऐकू ना, असं मी म्हणायला पाहिजे. की मुलं असं वागून सुद्धा परत मी यांच्यासाठी एवढं धडपडतोय, तुला जर लाज वाटायला पाहिजे असं मला वाटायला पाहिजे ना. नाही, कुणाला? तुम्हाला कशाची लाज वाटली पाहिजे की जग आमच्यासाठी एवढं करून सुद्धा आम्ही असं वागायला लागलोय, अशी लाज असं मला वाटते. चुकीचं पण असेल. उजेडात होते पुण्य पाप अंधारात, ज्याचे त्याचे हाती आहे
काय तुमच्या कर्तव्याचं माप तुमच्या हातात आहे. आम्ही मार्ग देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. दुष्ट दुर्जनांची कैसे गळे लोक सेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. स्वार्थ जमू भिंतीवरचा आरसा विलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. केव्हा तुमचीच प्रतिमा तुमची वैरी केव्हा होते? आणि या जीवनाचा कंटाळा येऊन एकतर आत्महत्या नाहीतर एकतर व्यसन. हे केव्हा होतं? जे तुम्ही स्वतःला हरलेला असता, तुम्ही स्वतःच्या नजरेत ज्यावेळी पडलेला असता त्यावेळेलाच एखाद्या व्यक्ती आत्महत्या करतो किंवा व्यसनी होतो किंवा स्वतःचं जीवन स्वतःसाठी वैरी होतं. ती वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून ही अकॅडमी आपल्याला काम करणार. म्हणून तुम्हाला धर्म शिकवून तुम्हाला अधिकारी करायचा. म्हणून स्वार्थ जनी भिंतीवरचा आरसा बिलोरी, आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. गडगडी अपराधाचा तोल सावरावा. ही शेवटची वेळ फार महत्वाची आहे. प्रत्येक क्षणाला मी कुठं चुका लागलोय आणि मला काय स्वतःला कसं सावरायचं आहे हे ज्या वेळेला तुम्हाला कळेल आणि तुम्ही स्वतःच ज्या वेळेला चूक करणार नाही आणि चुकून चूक झाली तर ती चूक त्याच वेळेला सुधरून भविष्यात ही चूक करणार नाही. जैन धर्मामध्ये त्याला प्रतिक्रमण आणि प्रत्याक्रमण म्हणतात. झालेल्या चुकीला समजावून घेणे प्रतिक्रमण, त्याची निंदा करणे प्रतिक्रमण आणि चूक परत करणार नाही असं म्हणणे त्याला प्रत्याख्यान म्हणजे त्याग. म्हणून आम्ही रोज दोनदा मला प्रतिक्रमण करावं लागतं. रात्रीत घडलेले दोष त्याची निंदा करून परत हे दोष करणार नाही असं प्रत्याख्यान करावं लागतं. म्हणून घडोघडी अपराधाचा तोल सावरा. मुलींनी स्वतःचं वैयक्तिक जीवन, धार्मिक जीवन, शैक्षणिक जीवन याच्यात आपला तोल आपणच सांभाळायचा असतो. मुलांनी आपला तोल आपणच सांभाळायचा असतो. आणि चारित्र्याच्या धर्मामध्ये सुद्धा तुम्ही कधी खाली पडणार नाही. तुम्ही पारिवारिक कर्तव्यामध्ये कधी खाली पडणार नाही. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कधी कमी पडणार नाही आणि तुम्ही प्रशासनाच्या कर्तव्यामध्ये सुद्धा कधी कमी पडणार नाही. असा एक चांगला सक्षम अधिकारी म्हणून त्या देशाची संस्कृती, साधू संतांच्या संस्कारांची सेवा आणि गोरगरिबांच्या लोकांची सेवा, त्यांच्या डोळ्यातली दुःखाची अश्रू पुसून त्यांची सेवा करणारा एक भारताच्या प्रशासनातला एक चांगला वजीर तुम्ही लवकरात लवकर बनव आणि या देशाला, समाजाला आणि धर्माला योग्य स्थानावर घेऊन जाऊ अशी मंगलमय भावना देवशास्त्र गुरूंच्या चरणी करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग नित्य नहीं मंगल गावे. ओम नमः सबको क्षमा सबसे क्षमा. प्रभु देव तुम्हारा